6 वाजता आम्ही ठाण्यावरून नाशिक दर्शनासाठी उत्साहाने प्रस्थान केले. प्रवासाची सुरुवातच आनंददायी झाली. वाटेत नाश्त्यासाठी थांबलो आणि गाणी, गप्पा, हशामस्करी करत प्रवासाचा प्रत्येक क्षण एन्जॉय करत पुढे निघालो. सर्वप्रथम आम्ही घाटदेवी मंदिरात पोहोचलो. निसर्गरम्य वातावरणात देवीचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले. त्यानंतर घाटातील सुंदर वळणावळणाच्या रस्त्यांचा आनंद घेत आम्ही सोमेश्वर मंदिरात पोहोचलो. भगवान शंकरांचे शांत आणि पवित्र दर्शन घेतल्यावर पुढील प्रवासाला सुरुवात झाली. रस्त्यातील पेरू, चिंचा आणि बोरांचा आस्वाद घेत आम्ही नवशा गणपती मंदिरात दाखल झालो. मंदिरातील असंख्य घंटा पाहून मन भारावून गेले. अनेक भक्तांचे नवस पूर्ण झाल्याची साक्ष देणाऱ्या त्या घंटा पाहून प्रत्येकाने मनोमन आपल्या इच्छा गणरायाच्या चरणी अर्पण केल्या. यानंतर बोटिंगचा आनंद घेतला. नदीच्या शांत पाण्यावर बोटिंग करताना निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य अनुभवायला मिळाले. त्यानंतर आम्ही बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेलो. मंदिरातील दिव्य वातावरणाने मनाला वेगळीच ऊर्जा दिली. पुढचा थांबा होता सोमेश्वर धबधबा. पावसाअभावी धबधब्याला पाणी कमी होते, पण त्याचे नैसर्गिक सौंदर्य कायम होते. येथे भरपूर फोटोशूट झाले, रील्स बनल्या आणि सुंदर आठवणी कॅमेऱ्यात कैद झाल्या. यानंतर नाशिकची प्रसिद्ध मिसळ खाण्याचा मोह कुणालाच आवरला नाही. चविष्ट मिसळीचा आस्वाद घेतल्यानंतर काहींनी सायकलिंग, घोडागाडी आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचा आनंद घेतला. संध्याकाळी आम्ही रामकुंड, कपालेश्वर मंदिर, काळाराम मंदिर यांचे दर्शन घेतले. प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर फिरताना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळाला. दिवसाचा शेवट झाला तो गोदा आरतीने. गोदावरी नदीच्या तीरावर झालेली आरती, मंत्रोच्चार आणि दिव्यांचे तेज पाहून मन शांत आणि समाधानी झाले. दिवस कसा संपला हेच कळले नाही. रात्री 8 वाजता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. दिवसभरातील सुंदर दृश्य, दर्शनाचा आनंद, मैत्रिणींसोबतची मजा मस्ती आणि असंख्य आठवणी मनात साठवत आम्ही सुखरूपपणे पुन्हा ठाण्यात परतलो. प्रवास संपला, पण आठवणी कायमच्या मनात कोरल्या गेल्या.